तर माझ्या नवऱ्याने दिली होती मला आज एक लालच. आज सुट्टी आहे तर तुला घेऊन जाईल एक टेम्पल आहे, इथे एक उधमपूरमध्ये क्रीमचे टेम्पल आहे. तर त्यासाठी मी आवर सकाळपासून काम आवरत होते. झाडू मारला, त्यानंतर पोछा केला, त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे केला आणि आज नाश्त्याला त्यांचे फ्रेंड्स पण आले होते. नाश्ता पण केला होता सकाळी आणि त्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि काढला हा माझा आकाश कलरचा ड्रेस घालण्यासाठी तयार वगैरे होत होते. तयार झाली आणि मला आठवलं माझ्याकडे या कलरची ज्वेलरी, ती ज्वेलरी पण घातली. आपण इव्हेंटला वगैरे घालतो आणि परत तशीच पडते, म्हटलं घालूया बाहेर जाताना. आणि घेतली माझी क्यूटशी पर्स. तर त्या पर्समध्ये माझं लिप बाम, लिपस्टिक, छोटासा कंगवा, हे नसून डायपर आणि वाईप्स आहे बेबीचे. तर अशी आपली लाईफ अचानक टर्न घेत असते. तर निघालो तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. थोडंसं ऊन होतं जाताना, बट या इकडच्या भागात आपल्याला एवढं ऊन लागत नाही. छान असा खूप छान व्ह्यू आहे, डोंगर वगैरे आणि थोडासा नागमोडी वळण आहे, म्हणजे घाटाचा रस्ता आहे, चढ उताराचा रस्ता आहे. तर इथे मी आता रोज राहते. मी शायनिंग मारते तुमच्यासमोर, मी इथे रोज राहते. तर तुम्ही इकडे येण्याचे, फिरायला जाण्याचे स्वप्न बघत असता, याआधी मी पण बघत होते. तर मी आता इथे लग्नानंतर डायरेक्ट देवाने मला इथंच आणून सोडले. तर पोचलो तिथे मंदिरात, पण तिथे पण आपलं रजिस्ट्रेशन फी वगैरे होती, म्हणजे एंट्री फी होती, सॉरी. ती फी वगैरे भरली आणि निघालो आणि एंट्री वगैरे केली. नंतर माझ्या लक्षात आलं तर व्लॉगर तर मी आहे आणि व्हिडिओ शूट करते मी माझ्या हस्बंडचा. त्यानंतर आमच्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना माझा व्हिडिओ काढायला सांगितला आणि त्यामुळे आम्ही दोघं ह्या वाक्यावरच हसत होतो. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, छान, खूप छान ग्रीनरी पण आहे. क्रीमची मंदिर हे जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आहे आणि आम्ही उधमपूर सिटीमध्ये राहतो, म्हणजे मेन सिटीत नाही, थोडंसं लांब आहे. आणि हे जे मंदिर आहे ते 8व्या ते 9व्या शतकात आहे असं मानलं जातं. कारण आणि ह्या मंदिराचा जो संबंध आहे तो राजा किचक म्हणून राजा आहे, असं तिथे एका पाटीवर लिहिलेलं होतं. आणि काही लोककथांनुसार हे ठिकाण महाभारताच्या काळाशी पण संबंधित आहे. आणि इथं एकच मंदिर नसून 7 मंदिरांचा समूह म्हणून याला क्रीमची टेम्पल कॉम्प्लेक्स पण म्हणतात. आणि हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि याची जी शैली ना, म्हणजे जी स्टाईल आहे ती पूर्ण उत्तर भारतीय नागर स्टाईलने बांधलेले असं मेन्शन केलेलं होतं तिथं. म्हणजे छान आहे डिझाईन वगैरे आणि डोंगर वगैरे खूप छान हिरवगार एकदम निसर्ग आहे. वातावरण पण खूप शांत, स्वच्छ आणि म्हणजे पीसफुल आहे. रिलॅक्सेशन असं वाटतं, माणसाला रिलॅक्स वाटतं. आणि तिथे एक नदी पण आहे, पण त्याला सध्या पाणी नव्हतं म्हणून तो मी शूट घेतलाच नाही. आणि इथं महादेवाची पूजा केली जाते आणि खूप छान ब्लॉग आणि फोटोग्राफीसाठी छान लोकेशन आहे. मार्चमध्ये येऊ शकता आपण, कार ऑटो बाईकनी सहज येतं. रोड वगैरे पण छान आहे, खराब जास्त रोड वगैरे नाही आहे. तर असा होता माझा आजचा डे, खूप छान. थोडाच वेळ गेलो पण खूप छान वाटलं. खूप दिवसातून घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला सवय असते बाहेर भटकायची, पण इकडे आल्यानंतर एवढं जास्त फिरता येत नाही. सो असं होतं माझा आजचा डे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया उद्या. बाय.